या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राइम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साइट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत। तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राइम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती। माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत। झालेली आहे आपल्याला ही गुप्त माहितीद्वारा आपल्याला झालेली आहे, पण हा एक वेकअप कॉल आहे आपल्यासाठी। दिस इज अ वेकअप कॉल। त्यामुळे अशा प्रकारचे जे सर्व कुठे कुठे काम करणारे इसम आहेत आणि त्यांना एम्प्लॉय करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर कोणी व्यावसायिक असतील, तर त्यांना आपण विश्वासात घेऊन, त्याचबरोबर हे सर्व जे लोक काम करत आहेत नाशिक शहरामध्ये, तर त्यांच्या चेकिंगची मोहीम नाशिक शहर पोलीस राबवणार आहे। ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती जे लोक सापडणार आहेत त्या कन्स्ट्रक्शन साईटचं नाव नेमकं काय आहे आणि कुठल्या भागात? याच्यामध्ये आता आपण इंडिव्हिज्युअल लोकांची नावं घेणं संयुक्तिक होणार नाही, पण आडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही केस झालेली आहे आणि ह्याचा तपास आम्ही आडगाव पोलीस स्टेशनचे सिनियर PI जे की ATSला आपल्याकडे इंचार्ज होते आणि ATS करून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही हा तपास त्यांच्याकडेच दिलेला आहे। आणि माझी आपल्याला विनंती राहील की माझ्या मागे उभे असलेली ही सर्व मंडळी जी आहेत, म्हणजे माळी साहेब आहेत, नंतर हे जे आपले काही अंमलदार आहेत, तर ते सर्वजणं त्यांनी खूप ही केस वर्कआउट केलेली आहे। तर आपण त्यांनाही जरा आपण विचारावं, त्यांचीही आपण जरा बाईट घ्यावे आणि त्यांनी केलेल्या कामाला जर आपण आपल्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं तर मला वाटते आणखीन अशा खूप कारवाया होतील। त्यांचा जो बांगलादेशातील एजंट असतो तो त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो क्रॉस बॉर्डर त्यांना कलकत्त्यामधील एजंटचा कॉन्टॅक्ट करून देतो। ते बॉर्डर क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर तो जो इंडियामधला एजंट आहे तर तो त्यांना विविध ठिकाणी, किंवा जसे हा 12 वर्षापूर्वी आलेला आहे याच्या ओळखीचे काही लोक असतील तर ते त्या लिंकप्रमाणे या ठिकाणी काम करायला येतात। सर, जे राहण्याचं आहे त्यांचं, तर काय त्यांचा उद्देश काय होता? साधारणतः प्राथमिकदर्शनी काही माहिती मिळाली का? त्यांचं राहण्याचं 12 वर्षापासून एक व्यक्ती राहतोय, बाकीचे 7 व्यक्ती जे आहेत त्यांचा राहण्याचा उद्देश काय आहे साधारणतः प्राथमिकदर्शनी? प्रथमदर्शनी जे तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो उद्देश आहे हे काही इकडे काम करण्यासाठी आलेले आहेत आणि काम करून मग त्यांना जे काही पैसे मिळतील ते त्यांच्याकडे ते कलकत्त्याला त्यांच्या बँक अकाउंटमधून पाठवतात। तिकडे ते पैसे काढून ते बांगलादेशला नंतर ट्रान्सफर करण्यात येतात। अशा प्रकारचं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे, पण सर्व अँगल्स या केसमधले जे आहेत ते आमचे अधिकारी तपास करत आहेत। ची कारवाई अजूनपर्यंत तपासात निष्पन्न झालेली नाही आहे। त्यांचा गुन्हा एवढाच आहे की अवैधरित्या ते भारतात प्रवेश केलेला आहे त्यांनी आणि आपल्याकडे त्यांचं अस्तित्व मिळून आलेलं आहे। ज्या साईटवर काम करत होते त्या साईटची काही चौकशी, म्हणजे ज्याचं कन्स्ट्रक्शन आहे त्यांची काही चौकशी झाली का? जे साईट्स आहेत त्यांची चौकशी झालेली आहे, कारण आम्ही आठवड्याभरापासून हा उपक्रम आणि हे ऑपरेशन राबवत आहे। तर त्या ठिकाणी काम करणारी जी लोकं आहेत, तसेच त्या ठिकाणी जे इतरही लेबर आहेत, तर यांची चौकशी केलेली आहे आम्ही आणि पुढेही याची चौकशी चालू आहे। माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे सर, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही काम करीत असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत। त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही 4 दिवसापासून त्या ठिकाणी वेषांतर करून काही मजुराचे
वेषांतर करून तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्मांना मी ताब्यात घेतलेला आहे. कोणाकोणाचा काय काय रोल होता पटकन? त्यामध्ये एक मिनिट, कोणाकोणाचा काय काय रोल होता पटकन? सुपरवायझरचा रोल करणारे माझ्यासोबतचे API चव्हाणके साहेब, पुढे या. तसेच सुपरवायझरच्या आमचे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्यासोबत होत्या. तसेच मजुराचा रोल अजून महत्त्वाचा ज्यांनी बनवला ते आमचे SI पठाण होते. या पुढे. असे आम्ही सर्व 4-5 दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो. रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली. खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली. वरिष्ठांकडून जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून सदर इस्मांना ताब्यात घेतले.